नमस्कार, सिल्लोड एक्सप्रेस न्यूजमध्ये आपले स्वागत। आजच्या संभाजीनगर शहरात कॅफेच्या नावाखाली सुरू असलेल्या कथित गैरप्रकारांवर प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे। प्रतिनिधी गौतम हिवराळे। सिडको, क्रांती चौक, वाळूज आणि बीड बायपास परिसरातील अनेक कॅफेवर पोलीस आणि महानगरपालिकेने संयुक्त धडक कारवाई करत नियमबाह्य उभारण्यात आलेले प्रायव्हेट केबिन्स हटवले। गेल्या काही दिवसांपासून पालक आणि नागरिकांकडून पोलिसांकडे तक्रारी येत होत्या। काही कॅफेमध्ये पडद्याआड बंदिस्त केबिन्स तयार करून त्यांचा गैरवापर होत असल्याची माहिती समोर आली होती। या पार्श्वभूमीवर पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले आणि महानगरपालिका अतिक्रमण हटाव विभागाच्या पथकाने संयुक्त मोहीम राबवत संबंधित ठिकाणी कारवाई केली। कारवाई दरम्यान अनेक ठिकाणचे नियमबाह्य केबिन्स हटवण्यात आले, तसेच कॅफे चालकांना नियमांचे पालन करण्याचा इशारा देण्यात आला। व्यवसायाच्या नावाखाली कोणतीही बेकायदेशीर किंवा नियमबाह्य प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत असा स्पष्ट संदेश प्रशासनाने दिलाय। दरम्यान पालकांनी आपल्या पाल्यांच्या हालचालींकडे लक्ष ठेवण्याचं आवाहनही करण्यात आलं। संशयास्पद प्रकार आढळल्यास तातडीने पोलिसांना माहिती देण्याचं आवाहन प्रशासनाने केलंय। या कारवाईमुळे शहरातील कॅफे व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पुढील काळातही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले। कॅफेवरील या धडक कारवाईबाबत आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। नमस्कार, आपण पाहत आहात सिल्लोड एक्सप्रेस न्यूज महाराष्ट्र। आमच्या सोबत जोडलेले राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक आणि शेअर करा। आयुक्त सर आणि महापालिका आयुक्त सर यांच्या आदेशाने मागच्या काही दिवसांमध्ये पोलीस विभागाकडे काही तक्रारी प्राप्त होत आहे की शहरामध्ये जे कॅफे आहेत त्या कॅफेमध्ये युवक युवतींना एकांत किंवा आडोसा उपलब्ध करून दिला जातो आणि त्याच्यातून काही अनुचित प्रकार घडू शकतात आणि काही अशा घटनाही रिपोर्ट झालेल्या होत्या। तो एक क्राईम प्रिव्हेन्शनचा भाग म्हणून पोलिसांनी यामध्ये मागच्या एक महिनाभरामध्ये सर्व ठिकाणची गोपनीय माहिती काढली होती। याच्या अगोदर पण मागच्या वर्षी अशा प्रकारे कारवाई करण्यात आली होती महापालिका आणि पोलीस विभागाच्या मार्फतीनं। आणि आज रोजी महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांनी संयुक्तपणे साधारणपणे पोलीस विभागाच्या याच्यामध्ये 6 टीम इन्व्हॉल्व आहेत आणि वेगवेगळ्या हद्दीमध्ये वेदांतनगर, उस्मानपुरा, सिडको, टीव्ही सेंटर, कॅनॉट या सर्व परिसरामध्ये आज ही कारवाई करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये गुन्हे प्रतिबंधक कारवाईच्या स्वरूपामध्ये आम्ही हे केलेलं आहे की भविष्यामध्ये अशा प्रकारच्या घटनांना प्रतिबंध व्हावा या उद्देशानं पोलीस आयुक्त सरांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई महापालिकांच्या अधिकाऱ्यांच्या समन्वयातून आम्ही केलेली आहे। गुन्हे घडलेले आहेत तसंही पुढे आलंच आहे ना, या आधी पण गुन्हे घडलेले आहेत। येस बरोबर आहे। तर अशा ठिकाणी ज्या ज्या घटना झालेल्या आहेत त्यावेळी त्यामध्ये FIR झालेली आहे आणि भविष्यामध्ये या घटना होऊ नये एकंदरीत आणि असे गैरप्रकार जर आढळत असतील तर त्याच्यावर प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घेणं म्हणून आम्ही प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ही कारवाई महापालिकेनं बंदोबस्त मागितला होता त्याप्रमाणे आम्ही त्यांना बंदोबस्त उपलब्ध करून दिलेला आहे आणि जेही काही स्ट्रक्चरल चेंजेस आहेत त्याप्रमाणे महापालिका नियमानुसार याच्यामध्ये पुढील कारवाई करेल। CCTV सर्वेलन्स CCTV आहे बऱ्याच कॅफेमध्ये आपणही बघितलं, परंतु त्याच्यामध्ये एकदा लाईट बंद केल्यानंतर जो काही आडोसा आणि एकांत निर्माण होतो त्याच्यामध्ये काही गैरप्रकार घडू शकतात। बऱ्याच वेळा पोलीस विभागामार्फत आम्ही CCTV पण चेक करत असतो जो आमच्या क्राईम प्रिव्हेन्शनचा भाग म्हणून। सर, आता कॅफेवरती कारवाई झाली मान्य, इथं सिडको 6 मध्ये एक महानगरपालिकेचं ग्राउंड आहे, राजीव गांधी स्टेडियम, तिथे सर्वचपणे संध्याकाळच्या नंतर 5 लगेच सकाळपर्यंत खुल्या नशेवरती त्या ग्राउंडवरती काही कारवाई होणार? हो जरूर, अशा काही ग्राउंडची माहिती घेतलेली आहे आम्ही। मागच्या 2-3 महिन्यापासून आम्ही पोलीस आयुक्त सरांच्या आदेशाने एक 520 नावाचं पथक केलेलं आहे। त्याच्यामध्ये आपल्यालाही माहीत आहे की काही चेन स्नॅचिंगचे, रॉबरीचे गुन्हे आणि ह्या अशा ठिकाणी जिथं सेवनार्थींच्या केसेस विशेषतः आम्ही केलेल्या आहेत। मागच्या एप्रिल आणि मेमध्ये जवळजवळ सेवनार्थी म्हणजे NDPS ॲक्टमध्ये सेक्शन 27 प्रमाणे जे गांजाचं सेवन करतात त्यांच्यावर 150पेक्षा जास्त कारवाया संपूर्ण शहरामध्ये करण्यात आलेल्या आहेत आणि भविष्यात सुद्धा या कारवायामध्ये सातत्य राहील।
प्रत्येक ठिकाणी एक कमी प्रकाशामध्ये त्यांना एकांतवास उपलब्ध होईल अशा पद्धतीच्या एक स्पेशल अरेंजमेंट केलेले होते. काही ठिकाणी स्पेशल रूम्स आम्हाला आढळून आलेले आहेत. काही ठिकाणी कॉन्ट्रासेप्टिव्ह जे असतात ते सुद्धा आढळून आलेले आहेत. काही ठिकाणी बिअरच्या बॉटल्स आणि बाकीच्या ज्या हे असतात उत्तेजक जे पेय आहेत ती पण आम्हाला आढळून आलेली आहे. म्हणजे एकूण अशा ठिकाणी एखाद्या ठिकाणी गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडण्याची जी काही दाट शक्यता निर्माण होते ती सगळी आम्हाला इथं आढळून आलेली आहे.